विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण टॉपिक किंवा घटक म्हणता येईल आपल्याला, तो आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. ठीक आहे. तर एकंदरीत हा जो काही प्रवास असेल त्या प्रवासाचा संपूर्ण आढावा आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. दुसरीकडे जर सांगायचं झालं तर आतापर्यंतच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण जे वेगवेगळे घटक आहेत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समाविष्ट असलेले, त्या संपूर्ण घटकांचा अतिशय तपशीलवार आपल्या मार्गदर्शन सत्रांमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. त्याच अनुषंगाने जर म्हणू आपण तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक असणार आहे. ठीक आहे. विशेषतः जर म्हणू आपण तर महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, सोबतच म्हणू आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब किंवा गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर आधारलेले प्रश्न आपल्याला निश्चितपणे विचारले जातात. आणि त्याच अनुषंगाने आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाविषयी या ठिकाणी आढावा घेणार आहोत. मित्रांनो, आजचं जे लेक्चर असणार आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे. ठीक आहे. आता ते वेगळेपण जे आहे ते नेमकं काय असणार आहे हे तुम्हाला सरते शेवटी निश्चितपणे समजेल आहे. ठीक आहे. तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूया. ठीक आहे. सर्वप्रथम जर म्हणू आपण तर संयुक्त महाराष्ट्राचे जे आंदोलन घडून आलं त्यामागे कुठली पार्श्वभूमी जी आहे ती कारणीभूत ठरली होती. ठीक आहे. का संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे हे आंदोलन हिंसक वळण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला लागलं होतं. कितीतरी लोक म्हणता येईल आपल्याला किंवा मोर्चेकरी त्यामध्ये हुतात्मा झाले होते. ठीक आहे. कुठली कुठली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे जी आज आपल्या निदर्शनास येते. ठीक आहे. जो आज आपल्याला अखिल भारतीय किंवा सकल मराठा किंवा सकल महाराष्ट्र पाहायला मिळतं. ठीक आहे. तर ते सकल महाराष्ट्राची एकंदरीत जी पायाभरणी होती ती कशा पद्धतीने झाली. ठीक आहे. या संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न, या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत. अगदी सुरुवातीला जर मी आपल्याला सांगेल तर सर्वप्रथम आपण याच्या पार्श्वभूमीवरती लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. जसं पार्श्वभूमीमध्ये समजा जर आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण जे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, त्यांनी ऋणानुबंध नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. आणि या यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ऋणानुबंध या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी भाषिकांच्या एकीकरणाची जी ओढ आहे ही ओढ मराठी साहित्य संमेलनातून निर्माण झाली, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये केलं होतं. कुठल्या पुस्तकामध्ये तर ऋणानुबंध नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी तशा पद्धतीचं वर्णन केलं होतं. ठीक आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जी आहेत मराठी साहित्य संमेलने ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये भरवली जातात. ठीक आहे. आणि त्या शहरांमध्ये भरलेल्या या साहित्य संमेलनांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा सुद्धा केली जाते. ठीक आहे. पण अलीकडे समजा जर आपण पाहिलं तर या मराठी साहित्य संमेलनांमध्ये भांडणेच जास्त होतात हे आपल्या निदर्शनास येते. मग ते अध्यक्ष पदावरून असो, ठीक आहे, किंवा कुठल्याही पदावरून असो, यांच्यामध्ये भांडणं किंवा मतभेदच निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. पण सांगण्याचं गोष्ट फक्त या ठिकाणी हीच आहे की आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास या ठिकाणी अभ्यासणार आहोत, मात्र या संयुक्त महाराष्ट्राचा जी काही पार्श्वभूमी असेल ती पार्श्वभूमी या साहित्य संमेलनातून निर्माण झाली असल्याचं मत यशवंतराव चव्हाण जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की 1908 मध्ये आता एक ज्या काही घडामोडी असतील, फॅक्च्युअल डेटा असेल या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भामध्ये, त्याच्यावरती आपण थोडक्यात म्हणू की नजर टाकणार आहोत, प्रकाश टाकणार आहोत. तर 1908 मध्ये पहा, त्यानंतर पाहू आपण आता एक घटना की कशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ असेल ती चळवळ उभी राहिली. तर सर्वप्रथम आपल्याला सांगता येईल की 1908 मध्ये, ठीक आहे, जे काही मराठी साहित्य संमेलन भरलं होतं या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत, या अध्यक्ष चिंतामणराव वैद्य यांनी सर्वप्रथम म्हणता येईल आपल्याला महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख केला होता. ठीक आहे. महाराष्ट्राच्या एकीकरणाचा म्हणू आपण की उल्लेख केला होता. त्यानंतर 1911 मध्ये समजा जर आपण पाहिलं तर न.चि. केळकर यांनी भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली केसरीमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशा पद्धतीचं लिखाण केलं होतं.
मित्रांनो, आता मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व जी लोकसंख्या आहे आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या ज्या काही घटना असतील, ठीक आहे, त्या घटना इतिहासामध्ये अभ्यासल्या होत्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांचा उल्लेख केला, ठीक आहे, तर आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट समजून येईल की विदर्भाचा जो भाग असेल हा मध्य प्रांताचा भाग होता. ठीक आहे, शिवाय जर म्हणू आपण तर मराठवाडा हा जो काही भाग असेल महाराष्ट्राचा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. आपण ज्यावेळी हैदराबाद संस्थानांचं विलिनीकरण हा महत्वपूर्ण टॉपिक आपल्या लेक्चरमध्ये अभ्यासला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या आपण हैदराबाद मुक्ती संग्रामालाच मराठवाडा मुक्ती संग्राम अशा पद्धतीचं एक नाव सुद्धा दिलं होतं. ठीक आहे, आणि मग भाषावार प्रांत रचनेनुसार हैदराबाद संस्थानातील मराठवाडा भाग हा महाराष्ट्र राज्यात जोडण्यात आला होता. तशाच पद्धतीने म्हणू आपण तर मध्य प्रांतातील मराठी भाषिकांचा जो काही भाग असेल तो म्हणजे विदर्भ हा सुद्धा सकल महाराष्ट्रात जोडण्यास आला होता. तर तीच पार्श्वभूमी नेमकी जी आहे ती आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आता म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की 1908 नंतर पहा की 1911 मध्ये न. चि. केळकर यांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता. आता केसरी हे वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र आपल्याला माहितीये. ठीक आहे, लोकमान्य टिळक जे आहेत या लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. केसरी जे आहे ते मराठीतून प्रसिद्ध होत होतं, तर मराठा जे आहे वृत्तपत्र ते इंग्रजीतून प्रसिद्ध होत होतं. केसरीचे जे संपादक होते ते होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते लोकमान्य टिळक. मग पुढे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊन मग गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीच्या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा देऊन मग स्वतःचं वेगळं असं नवीन वृत्तपत्र सुरू केलं होतं सुधारक या नावाने. ठीक आहे, तर हा संपूर्ण जो इतिहास आहे हा इतिहास आपण यापूर्वी अभ्यासलाच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने पहा की या न. चि. केळकर यांनी केसरी या वृत्तपत्रातून हा एक लेख लिहिला होता ज्याचं शीर्षक होतं भाषा व राष्ट्रीयत्व. भाषा व राष्ट्रीयत्व हे त्याचं शीर्षक होतं आणि या लेखामध्ये त्यांनी असं मत मांडलं होतं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची जी सर्व लोकसंख्या असेल ती सर्व लोकसंख्या एकाच अंमलाखाली असावी, एकाच अंमलाखाली असावी. आणि त्याच अनुषंगाने जर म्हणू आपण तर अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या मागणीमधून मग जी भाषावार प्रांत रचनेची जी मागणी आहे ती मागणी पुढे आली किंवा जन्मास आली असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आता दुसरीकडे समजा जर आपण पाहिलं तर भाषावार प्रांत रचनेनुसार जर म्हणू आपण तर पहिलं राज्य अस्तित्वात आलं होतं ते म्हणजे तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश. ठीक आहे, तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश हे सर्वप्रथम राज्य निर्माण झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर बहुतांश जे काही राज्य आहेत ही राज्य भाषेच्या आधारावरच निर्माण करण्यात आली होती. परंतु ती कशी निर्माण करण्यात आली होती, त्यासाठी कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना तिथल्या प्रादेशिक नेत्यांना करावा लागला होता, कुठली कुठली आंदोलने उभी राहिली होती. ठीक आहे, तर या संपूर्ण घटनाक्रमाचा सांगोपांग जो विचार असेल तो विचार आपण आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यातले जे काही महत्वपूर्ण दुवे आहेत ते दुवे आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर हे ज्या दोन गोष्टी आपण आपल्याला मी सांगितल्या 1908 आणि 1911ची, त्यानंतर जर म्हणू आपण तर त्या व्यतिरिक्त पहा त्यानंतर 1915 मध्ये पहा लोकमान्य टिळकांनी जे आहे ते लोकमान्य टिळकांनी केसरीमधून जे की त्यांचं वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र होतं तर या केसरीमधून त्यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती. सोबतच जर म्हणू आपण तर काही महत्वपूर्ण नेते होते ज्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची जी स्वप्ने आहेत ती स्वप्ने 1910 पासूनच पाहिली होती. त्यामध्ये आपल्याला नाव घेता येईल विठ्ठल तामणकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ग. त्र्यं माडखोलकर, ग. वी. पटवर्धन, शं. रा. शेंडे अशा अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची जी स्वप्ने असतील ती स्वप्ने 1910 पासूनच पाहिली होती. ठीक आहे, आता वास्तविकता ही आहे मित्रांनो की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यापूर्वीच आपण आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये पाहिलं आहे की मुस्लिम लीगने वेगळ्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी म्हणजेच पाकिस्तानच्या मागणीसाठी एक स्वतंत्र आंदोलन उभं राहिलं होतं. परंतु आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना एका गोष्टीकडे मात्र आपला कानाडोळा झाला होता. कानाडोळा इन द सेन्स की भारतामध्ये म्हणू आपण तर जो प्रादेशिकतावाद आहे तो प्रादेशिक वाद सुद्धा उपाडून आला होता. आणि त्या अनुषंगाने कारण आतापर्यंत आपण पाहिलं होते की 11 ब्रिटिश प्रांत होते. ठीक, तर 11 ब्रिटिश प्रांत होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं 4 चीफ आयुक्तांचे प्रदेश होते. ठीक आहे, आणि जवळजवळ 565 संस्थाने होती असं आपण पाहिला. ठीक आहे, तर याच 11 ब्रिटिश प्रांत, 565 संस्थाने म्हणू आपण किंवा 4 चीफ आयुक्तांचे प्रदेश या राज्यांमध्ये मग ठीक आहे भाषावार प्रांत रचनेची जी मागणी असेल ती मागणी उभी राहिली होती. ठीक आहे, की भाषेनुसार म्हणता येईल आपल्याला राज्यांची विभागणी करण्यात यावी. ठीक आहे, कारण म्हणता येईल आपल्याला की भाषा ठीक आहे
हा जो निकष असेल हा निकष या 11 प्रांतांमध्ये नव्हताच, समाविष्ट नव्हताच असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण जसं आपण मुंबई प्रांताचा उल्लेख जर केला तर मुंबई प्रांतामध्ये गुजराती भाषिकांचा गुजरात आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अशा पद्धतीच्या 2 राज्यांचा समावेश होता. ठीक आहे. पण मग पुढे भाषावार प्रांत रचनेची मागणी जी आहे ती मागणी उठायला लागल्यानंतर म्हणू आपण, तर याची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1910 पासूनच झाली हा सांगण्याचा तात्पर्य. ठीक आहे. तर 1910 पासूनच महाराष्ट्रातील जवळपास काही जे नेते होते या नेत्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची स्वप्ने पाहिली होती. आता महाराष्ट्राचं एकीकरण म्हणजे नेमकं काय, तर मराठी भाषिकांचा एक सलग प्रदेश असावा अशा पद्धतीची स्वप्ने या नेत्यांनी बघितली होती. ठीक आहे. आता त्यानंतरचा पुढचा समजा घटनाक्रम आपण पाहिला तर आपल्याला समजून येईल 1938 मध्ये की मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये वराडसह महाराष्ट्राचा एक भाषी प्रांत व्हावा, तसेच मराठवाडा व गोवा ही दोन्ही प्रांते महाराष्ट्रात सामील करावी अशा पद्धतीचा ठराव जो आहे हा ठराव 1938च्या मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये मांडण्यात आला होता. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वराड जो आहे, वराड प्रांत म्हणून जो ओळखला जातो, त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे. तर वराडसह महाराष्ट्राचा एक भाषी प्रांत व्हावा, तसेच मराठवाडा जो की हैदराबाद संस्थानाचा एक अविभाज्य घटक होता, सोबतच म्हणू आपण गोवा हे सुद्धा एक मराठी भाषिक राज्य आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इथे कोकणी आणि मराठी या 2 भाषांना जो आहे तो राज्य भाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सर्व मराठी भाषिकांचा एक सलग प्रांत असावा आणि त्याला महाराष्ट्र हे नाव देण्यात यावं अशा पद्धतीचा मागणी करणारा ठराव हा मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये 1938 मध्ये मांडण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण त्यानंतरचा घटनाक्रम नेमका काय होता. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1 ऑक्टोबर 1938 मध्ये रामराव देशमुख यांनी वराड हा वेगळा प्रांत बनवावा अशा पद्धतीचा ठराव मांडला होता. रामराव देशमुख मित्रांनो यांची जी नावं आहेत ती नावं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचीच आहे, जेणेकरून आपल्याला कशाही पद्धतीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारण्यात आला मे बी होऊ शकतं किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये खालीलपैकी कुठल्या प्रादेशिक नेत्यांचा समावेश होता अशा पद्धतीचा समजा जर प्रश्न विचारला आपल्याला कन्सेप्च्युअल, ठीक आहे, तर यांची जी नावं आहेत ती नावं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. असो. त्यानंतर बघा 1939 मध्ये अहमदनगर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवून त्यास संयुक्त महाराष्ट्र हे नाव द्यावे अशा पद्धतीचा ठराव जो आहे तो ठराव संमत झाला होता. मित्रांनो या ठिकाणी समजा एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली असेल की प्रत्येक जो काही घटनाक्रम आपण या ठिकाणी पाहतोय तर प्रत्येक 2 घटनाक्रमामध्ये आपल्याला एक नाव निश्चितपणे कॉमन दिसेल, ते म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की जे पहिलं वाक्य आपण पाहिलं होतं आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये की यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या ऋणानुबंध या पुस्तकामध्ये असं म्हटलं होतं की जी महाराष्ट्राच्या एकीकरणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून उभी राहिली अशा पद्धतीचं मत जे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या ऋणानुबंध या पुस्तकामध्ये व्यक्त केलं होतं ते अगदी खरं होतं. ठीक आहे. तर त्याच अनुषंगाने 1939 मध्ये सुद्धा अहमदनगर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवून त्या संयुक्त महाराष्ट्र हे नाव देण्यात यावं अशा पद्धतीचा ठराव जो आहे तो ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर पहा 1941 मध्ये रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र सभा मित्रांनो नावामध्ये आपली गफलत होऊ शकते, कारण अशी जी नावं आहेत ही नावं भरपूर आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये येणार आहे. तर नेमकी सभा कोणती, परिषद कोणती, समिती कोणती, ठीक आहे, तर त्याचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कारण हा जो टॉपिक असेल, घटक असेल, शिकत असताना मी पाहिलाय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो. ठीक आहे. तर हा प्रत्येक जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम लक्षातच ठेवायचा आपल्याला की रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा 1942 मध्ये डॉक्टर टी जी केदार यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये सर्व मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मागणी करण्यात आली होती की सर्व मराठी भाषिकांचा एक राज्य असावं अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी या महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भरली होती? महाराष्ट्र एकीकरण परिषद, तर डॉक्टर टी जी केदार यांच्या नेतृत्वाखाली.
तर ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं तितकीच गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की 1940च्या प्रारंभी श्री वाकणकर यांनी धनंजयराव गाडगीळ, न.वी. पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाची निर्मिती केली होती. की नेमक्या भविष्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र हे एक नवीन राज्य निर्माण झाल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्रामधले कुठले कुठले विभाग असतील, कुठल्या कुठल्या घटकांचा मिळून संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो तयार केला जाईल, तर अशा पद्धतीचा जो नकाशा आहे तो नकाशा प्रसिद्ध केला होता. आपल्याला माहिती आहे की अलीकडे नकाशा जो शब्द असेल तो आपल्या चांगला अंगवळणी आला असेल. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नेपाळ आणि भारत या दोन देशांमध्ये जे काही क्लॅशेस सुरू होते त्या संदर्भामधली सुद्धा न्यूज आपल्याला कदाचित माहिती असेल की नेपाळने सुद्धा भारतीय जो म्हणतो ना आपण ते जे 3 भूभाग होते, मला आठवत नाहीयेत आता वेळेवर ते. ठीक आहे, तर ते आपल्या म्हणजे भारतीय भूभाग जे आहेत ते नेपाळचे भूभाग असल्याचं जाहीर केलं होतं एक नवीन नकाशा निर्माण करून. ठीक आहे, सोबतच म्हणू आपण तर पाकिस्तान सरकारने सुद्धा आपला एक नकाशा जो आहे तो भारतीय भूभाग समाविष्ट असलेला नकाशा जाहीर केला होता. या दोन्ही देशांच्या संदर्भामध्ये भारताने मात्र खूप गंभीर आक्षेप त्या नकाशांवरती घेतले होते. तर असो, तर 1940च्या प्रारंभी श्री वाकणकर यांनी धनंजयराव गाडगीळ आणि न.वी. पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाची निर्मिती केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पहा, एक घटनाक्रम आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. तो म्हणजे असा की संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर, ठीक आहे, आता ज्या पद्धतीने म्हणू आपण तर जे मराठी भाषिक नेते होते या मराठी भाषिकांनी की बाबा सर्व सलग मराठी भाषिकांचा एक प्रांत असावा. ठीक आहे, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मागणी बहुतांश किंवा बहुतेक महाराष्ट्रातील नेत्यांची असली तरी मात्र काही जे नेते असतील, काही भागातील नेते असतील, या नेत्यांना एक भीती सुद्धा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी भीती वाटत होती किंवा भीती होती. ठीक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यापैकीच आपल्याला एक नाव घेता येईल ते म्हणजे बापूजी अने. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की या बापूजी अने यांचे सुपुत्र जे आहेत आता श्रीहरी अने, ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महाधिवक्ता, ठीक आहे, तर महाधिवक्ता पद जे आहे ते भूषवलं होतं श्रीहरी अने. तर जसं मी उल्लेख केला होता की फडणवीस सरकारच्या काळामध्ये ज्यांनी महाधिवक्ता हे जे पद आहे ते पद भूषवलं होतं ते म्हणजे श्रीहरी अने. तर त्यांचे जे पिता असतील, ठीक आहे, बापूजी अने, तर या बापूजी अनेंसारख्या विदर्भवादी नेत्यांना म्हणू आपण तर अशी भीती होती की उद्या जाऊन समजा मराठी भाषिकांचा मराठवाडा किंवा मराठी भाषिकांचा मध्य प्रांतातील असलेला विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सामील होईल, ठीक आहे, मात्र संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र हे ज्यावेळी वेगळं राज्य म्हणून अस्तित्वात येईल तर त्यावेळी तिथे किंवा संयुक्त महाराष्ट्रावरती पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व राहील आणि महाविदर्भाला गौण स्थान दिलं जाईल, अशा पद्धतीची जी भीती आहे ती भीती महाविदर्भाच्या पुरस्कर्त्यांना वाटत होती. ठीक आहे, आणि म्हणूनच हे जे विदर्भवादी नेते असतील या विदर्भवादी नेत्यांनी, ठीक आहे, की संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो जरी मराठी भाषिकांचा एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात येईल आहे तरी मात्र, ठीक आहे, मराठी भाषिकांचा एक दुसरा प्रांत तो म्हणजे मध्य प्रांतातील विदर्भ अस्तित्वात यावा, अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी बापूजी अनेंसारख्या विदर्भवादी नेत्यांनी केली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की 12 जुलै 1942 रोजी गजानन त्र्यंबक माडखोलकर तर यांचा महात्मा गांधींशी पत्रव्यवहार झाला. महात्मा गांधींनी सुद्धा या संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला पाठिंबा दिला होता, मात्र मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यास महात्मा गांधींनी सुद्धा विरोध दर्शवला होता. मित्रांनो, हा जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम आपल्यासाठी अचंबित करणारा मुळीच नाहीये असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण आपण ज्यावेळी मुंबई प्रांत असा ज्यावेळी उल्लेख करतो तर मुंबई प्रांतामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मुंबई प्रांतामध्ये गुजराती भाषिकांचा गुजरात आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अशा 2 राज्यांचा त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळेच म्हणू आपण तर जे काही संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं ते आंदोलन होण्यामागं किंवा त्या आंदोलनामध्ये कितीतरी लोक शहीद झाले, हुतात्मा झाले, त्या मागचा जो घटनाक्रम आहे, कारण हा संपूर्ण जो काही घटनाक्रम आहे किंवा मतभेद आहेत हे फक्त एका शहरासाठी होत होते, ते म्हणजे मुंबई. ठीक आहे, गुजराती भाषिकांचा एक स्वतंत्र राज्य म्हणून जर हवं असेल, मात्र या गुजराती भाषिकांना सुद्धा मुंबई जी आहे ही मुंबई आपल्या राज्यामध्ये हवी होती. या उलट मराठी भाषिकांचा ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येईल त्यावेळी या मराठी लोकांना म्हणजे आपल्या मराठी लोकांना सुद्धा मुंबई जी आहे ती मुंबई महाराष्ट्रामध्ये हवी होती. ठीक आहे, आता याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र सरकार, ठीक आहे, केंद्र सरकार जे आहे किंवा केंद्र सरकारची जी सूत्रे आहेत ती सूत्रे संपूर्णतः काँग्रेसच्या हातामध्ये होती.
ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणता येईल आपल्याला, ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. ठीक आहे. वेळोवेळी या काँग्रेसकडून ठीक आहे संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी होती त्या मागणीला पाठिंबाच दर्शविण्यात आला होता. आणि याच्यामध्येच गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी 1942 मध्ये 12 जुलै 1942 मध्ये महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला होता. तर महात्मा गांधींनी सुद्धा यांच्या मागणीला किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला होता. मात्र मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील करण्यास विरोध केला होता. कोणी? महात्मा गांधींना. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की महात्मा गांधी जे आहेत ते स्वतः एक गुजराती होते. होऊ शकते मे बी की त्यांना मुंबई जी आहे ती गुजरातमध्ये हवी असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या कुठल्याही राजकीय घडामोडींकडे आपण कॉन्सन्ट्रेट करू नाहीत. ठीक आहे. आणि पुढे जाऊया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की यामध्ये महात्मा गांधींनी मुंबई महाराष्ट्रात असेल ठीक आहे या गोष्टीला सरळ आणि स्पष्ट विरोध केला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा एकंदरीत जसं आपण घटनाक्रम पाहला त्या अनुषंगाने आपण पुढल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींवरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. आता सर्वप्रथम समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये वेगवेगळे टप्पे उभे राहिले होते. मग दार कमिशन पासून अकोला करार, नागपूर करार, ठीक आहे, जेव्हीपी समिती, राज्य पुनर्रचना आयोग, त्रिराज्याचा ठराव, पंडित नेहरूंची घोषणा, मुंबई पुनर्रचना कायदा. तर असे वेगवेगळे टप्पे आहेत. तर जितके शक्य होतील तितके टप्पे आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आढावा घेता येईल ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र समिती जी आहे ती त्यानंतरही सुद्धा स्थापन झाली आहे. ठीक आहे. तर ही पहिली संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून आपण ज्या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा अभ्यासत आहोत. तर 12 मे 1946 रोजी पहा कर्नाटकातील बेळगाव येथे संपन्न झालेल्या 30व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांनी मांडलेल्या ठरावानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आता संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये केशवराव जेधे असतील, गजानन त्र्यंबक माडखोलकर असतील, दवा पोतदार असतील, शंकरराव देव असतील किंवा श्री शन नवरे हे असतील. ठीक आहे. तर हे या संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य होते. ठीक आहे. आता ही जी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती कर्नाटकातील बेळगाव येथे संपन्न झालेल्या 30व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये. ठीक आहे. तर या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेमागे भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्रात समाविष्ट न झालेले मराठी भाषिकांचे सलग प्रदेश राज्यात जोडणे हा एक महत्वपूर्ण उद्देश होता. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी परत लक्षात ठेवायची आहे. जसं बेळगावचा जो काही भाग असेल, बेळगाव कुठे आहे? कर्नाटकमध्येच. पण या बेळगाव मध्ये पहा ठीक आहे नेहमीच आपल्याला बेळगावच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी आंदोलने झालेली दिसतात. कारण अजूनही बेळगावमध्ये मॅक्सिमम जी लोकसंख्या आहे, कमाल लोकसंख्या आहे ती मराठी भाषिक आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राची स्थापना किंवा स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सुद्धा बेळगावचा जो काही भाग असेल तो भाग महाराष्ट्रामध्ये सामील झाला नाही. आणि म्हणूनच कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये या बेळगाववरून मतभेद आहेत किंवा सीमावाद म्हणता येईल आपल्याला. या बेळगाव गावाबाबत किंवा ठिकाणाबाबत मतभेद आपल्याला अजूनही दिसून येतात. ठीक आहे. जनरली जे शिवसेनेचे नेते असतील ठीक आहे हे या बेळगाव प्रश्नांवरती वेळोवेळी आपले वक्तव्य देत असतात. ठीक आहे. असो, त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही जी काही संयुक्त महाराष्ट्र समिती होती या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश आपण जो पाहिला की भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्रात समाविष्ट न झालेले ठीक आहे मराठी भाषिकांचे सलग प्रदेश राज्यात जोडणे हा एक महत्वपूर्ण उद्देश या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेमागचा होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा आता महाराष्ट्र एकीकरण परिषद उभी राहिली होती. तर 28 जुलै 1946 रोजी पुण्याच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद संपन्न झाली होती. या परिषदेमध्येच मराठी भाषिक प्रांतांच्या निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. आता आपण जर पाहिलं तर इथे संयुक्त महाराष्ट्र समितीचा उल्लेख आला होता आणि इथे काय उल्लेख आलाय? महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये जी स्थापन करण्यात आलेली संस्था किंवा संघटना होती हिचं नाव काय? संयुक्त महाराष्ट्र परिषद. तर याच्यामध्ये शाब्दिक खेळ जो आहे तो खेळ सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे हा घटनाक्रम आपल्याला लक्षातच ठेवायचा. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, त्यानंतर म्हणता येईल आपल्याला संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना. ठीक आहे. तर महाराष्ट्र एकीकरण परिषद ज्यावेळी मुंबई या ठिकाणी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती
या परिषदेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती. कशासाठी? तर मराठी भाषिक प्रांतांच्या निर्मितीसाठी कार्य करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पहा की ही जी संयुक्त महाराष्ट्र परिषद आहे तर या संयुक्त महाराष्ट्र परिषदेचं 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव या ठिकाणी अधिवेशन पार पडलं होतं, ज्याच्या अध्यक्षपदी शंकरराव देव यांची निवड जी आहे ती निवड झाली होती. त्यानंतर या परिषदेने म्हणजेच कोणत्या परिषदेने? संयुक्त महाराष्ट्र परिषदेने जी मराठी भाषिक प्रांतांच्या निर्मितीसाठी कार्य करत होती तर या परिषदेने या जळगाव या ठिकाणी काही ठराव सुद्धा संमत केले होते. त्यातला पहिला एक महत्वपूर्ण ठराव म्हणू आपण की सर्व सलग मराठी भाषिक प्रांतांचा मिळून एक प्रांत करावा. ठीक आहे. दुसरी एक महत्वपूर्ण तरतूद म्हणता येईल आपल्याला या ठरावातील, ती म्हणजे प्रांत तयार करत असताना मुंबई, त्यानंतर मध्य प्रांतातील मराठी भाषिक ज्याला आपण विदर्भ असं नाव दिलं होतं, त्यानंतर मराठवाडा आणि गोमंतक म्हणजेच गोवा यांचा समावेश या नवीन प्रांतामध्ये मराठी भाषिक प्रांतामध्ये करण्यात यावा अशा पद्धतीचा ठराव या संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव येथील अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता, ज्याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की आता एक एक जो घटनाक्रम आहे की कशा पद्धतीने आतापर्यंत तर आपण पाहिलं की महाराष्ट्रातील प्रादेशिक नेत्यांनी, ठीक आहे, किंवा मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिलं आपण, त्यामध्ये कशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी आहे ती मागणी उदयास आली होती त्याबद्दलचा आढावा आपण आतापर्यंत घेतला होता. मग केंद्र सरकार असेल, ठीक आहे, या केंद्र सरकारने या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भामध्ये म्हणता येईल आपल्याला किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल कुठली भूमिका घेतली, कुठल्या समित्या, कुठले आयोग स्थापन केले त्याचा आढावा सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, दार कमिशन असेल, राज्य पुनर्रचना आयोग असेल, जेव्हीपी समिती असेल, ऑलरेडी आपल्याला राज्यशास्त्रामध्ये शिकायचं आहे. मला वाटतं राज्यशास्त्राचे समजा जर आपले लेक्चर सुरू झाले असतील तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण माहिती अभ्यासली असेलच. ठीक आहे. ज्यामध्ये भाषावार प्रांतरचना हा एक प्रमुख मुद्दा होता. परंतु मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे अशी, ज्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण या सर्व समित्यांबद्दलची किंवा कमिशन बद्दलची माहिती या ठिकाणी अभ्यासत आहोत, ठीक आहे, तर ही माहिती अभ्यासत असताना आपण संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित असलेल्या तरतुदीच या कमिशन किंवा समित्यांमधल्या विचारात घेतल्या आहेत. ठीक आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा संभ्रम उडू शकतो की सर इतक्याच फक्त तरतुदी जी आहेत त्या तरतुदी दार कमिशनने जे आहे सुचविल्या होत्या का, ठीक आहे, जेव्हीपी समितीने सुचविल्या होत्या किंवा राज्य पुनर्रचना आयोगाने सुचविल्या होत्या का, तर निश्चितच नाही. आपण फक्त या ठिकाणी ज्या शिफारशी आणि तरतुदींचा समावेश केला त्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित असलेल्या तरतुदीच विचारात घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीची जी काही एकंदरीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी मागणी आहे ती मागणी महाराष्ट्रामध्ये उभी राहिल्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली होती आणि या वाटचालीतील पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे दार कमिशन, ज्याची नियुक्ती 17 जून 1947 रोजी करण्यात आली होती. ठीक आहे. तर बघा, 17 जून 1947 रोजी भाषावार प्रांत रचना करायची झाली तर प्रांतांची रचना कशी असावी, ठीक आहे, याबाबत चौकशी करण्यासाठी भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने म्हणू आपण, ठीक आहे, केंद्र सरकारने न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नियुक्ती केली होती. मित्रांनो, काही पुस्तकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की काही पुस्तकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा जे अभ्यास करत असतील त्यांना माहिती असेल, यांचं नाव कधी कधी धर असं सुद्धा केलं जातं. ठीक आहे. S.K. धर असा सुद्धा नामोल्लेख केला जातो. ठीक आहे. तर असं नको व्हायला की परीक्षेमध्ये याच्यावरतीच प्रश्न विचारला, ठीक आहे, आणि आपण जे आहेत या धरला वेगळा व्यक्ती जो आहे तो समजा, ठीक आहे, आणि म्हणू शकाल कदाचित आपल्या तोंडून निघेल की आम्हाला हे शिकवलंच नाही, तर असं अजिबात नाही. ठीक आहे. तर यांचं काही पुस्तकांमध्ये S.K. धर अशा पद्धतीचा सुद्धा नामोल्लेख आहे. तर त्याच्यामुळे ही एक जी गोष्ट असेल ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पहा, 10 डिसेंबर 1948 रोजी या न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला जो अहवाल असेल हा अहवाल प्रसिद्ध केला होता. आता या अहवालामध्ये म्हणू आपण बहुतांश तरतुदी होत्या, परंतु आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये किंवा आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये फक्त संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित असलेल्या तरतुदींचाच या ठिकाणी विचार केलेला आहे. तर याच्यामध्ये पहा, बहुतेक म्हणू आपण तर अतिशय विवादास्पद तरतुदी जी आहेत किंवा शिफारशी ज्या आहेत त्या या दार कमिशनने आपल्या अहवालामध्ये मांडल्या होत्या. त्यामध्ये पहा, त्यातली पहिली वादग्रस्त शिफारस मुंबई स्वतंत्र ठेवण्याची शिफारस या दार आयोगाने केली होती, जी
नाही गुजराती लोकांनाही मान्य होती, नाही मराठी लोकांना सुद्धा मान्य होती असं आपल्याला म्हणता येईल. कारण गुजराती लोकांना मुंबई ही गुजरातमध्ये हवी होती आणि मराठी लोकांना मुंबई जी आहे ती महाराष्ट्रामध्ये हवी होती. आणि या पार्श्वभूमीवर समजा न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबई स्वतंत्र ठेवण्याची शिफारस जर केली असेल तर निश्चितच दोन्ही भागांमध्ये म्हणजेच गुजराती भाषिक भाग आणि मराठी भाषिक भागांमध्ये या विरोधात असंतोष निर्माण होईल, ते स्वाभाविक होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा एक महत्वपूर्ण तरतूद अशीही मेन्शन केली होती किंवा उल्लेख केला होता न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, ती म्हणजे अशी की भारतात भाषिक राज्य निर्माण करण्याची ही योग्य वेळ नसणे, ही योग्य वेळ नाही व अशी व्यवस्था ही भारताच्या ऐक्यास व एकात्मतेस धोका उत्पन्न करू शकते अशा पद्धतीची जी शिफारस आहे ती शिफारस सुद्धा न्यायमूर्ती एस के दार यांनी आपल्या अहवालामध्ये जी आहे ती केली होती. तर अशा महत्वपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या न्यायमूर्ती एस के दार यांच्या अहवालाशी संबंधित आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू.